घमंडी माणूस ओळखायला अवघड नसतो, पण त्याचा माज उतरवायला बहुतांश लोक चुकतात. कारण आपण रागात रिॲक्ट करतो आणि तेच त्यांना हवं असतं. पण आज मी तुम्हाला असे 8 जालीम उपाय सांगणार आहे, जे तुम्ही शांतपणे वापरले तर समोरचा माणूस काही न बोलता स्वतः शांत होईल आणि तुमचा दरारा आपोआप वाढेल. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी अशाच रिअल लाईफ कामी येणाऱ्या कंटेंटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण इथे तुम्हाला फक्त मोटिवेशन नाही तर प्रॅक्टिकल पॉवर मिळते. कारण आम्ही तुम्हाला इथे प्रोव्हाइड करतो प्रॅक्टिकल पॉवर आणि असेच लाईफ बदलणारे व्हिडिओज. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघणार आहोत आपण घमंडी माणसाचा माज उतरवणारे 8 जालीम उपाय. 1. शांत राहणं. सगळ्यात मोठं शस्त्र. घमंडी माणूस तुमचे रिॲक्शनवर जगतो. तो काहीही बोलेल, प्रूव्ह करेल आणि तुम्ही रागावलात की त्याला पॉवर मिळाली. जर तुम्ही शांत राहिलात तर त्याचा प्लॅन फेल होतो. कधीकधी शांतता हीच सर्वात मोठं उत्तर असते. 2. जास्त रिस्पेक्ट देणं थांबवा. आपण विचार करतो जास्त रिस्पेक्ट दिला तर समोरचा बदलतो, पण रिॲलिटी उलटी आहे. जास्त रिस्पेक्ट इज इक्वल्स टू समोरचा इगो वागडतो. म्हणून जितकी गरज आहे तितकाच रिस्पेक्ट द्या. ओव्हर फ्रेंडली होऊ नका. 3. बाउंड्रीज क्लिअर ठेवा. घमंडी लोकांची सवय असते लिमिट क्रॉस करायची. जर तुम्ही एकदा अलाव केलं ते रिपीट होतं. त्यामुळे क्लिअर ठेवा, हे मला चालणार नाही. शांतपणे पण ठामपणे. 4. स्वतःची व्हॅल्यू वाढवा. तुम्ही जितके स्ट्रॉंग दिसाल तितकाच समोरचा कंट्रोलमध्ये येतो. स्किल इम्प्रूव्ह करा. कॉन्फिडन्स वाढवा. स्वतःवर काम करा. तुमची ग्रोथ त्यांचा इगो कमी करतो. आणि स्किल इम्प्रूव्ह कशी करायची, कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आणि स्वतःवर काम कसं करायचं, यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर स्किल इम्प्रूव्ह कशी करायची, कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आणि स्वतःवर काम कसं करायचं, यावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला सांगा, जेणेकरून मी तुम्हाच्यासाठी व्हिडिओ बनवेन. 5. जास्त एक्सप्लेन करणं बंद करा. घमंडी माणूस तुम्हाला कन्फ्यूज करेल. तुम्ही एक्सप्लेन करत राहाल आणि तुमची व्हॅल्यू कमी होईल. शॉर्ट बोला, क्लिअर बोला. जास्त बोलणं म्हणजे वीक दिसणं असतं. 6. त्यांच्या गेममध्ये अडकू नका. खेळूच नका. घमंडी माणसं ते प्रूव्ह करतात, ते आर्ग्युमेंट सुरू करतात, पण तुम्ही त्यात पडू नका. कारण घमंडी लोकांना वाद जिंकायचा नसतो, अटेन्शन मिळवायचं असतं. 7. डिस्टन्स ठेवणं. सगळ्यात क्लोज ठेवण्याची गरज नाही. काही लोकांपासून दूर राहणं इज इक्वल्स टू पीस असतं. आणि जेव्हा तुम्ही डिस्टन्स ठेवता समोरच्याला तुमची व्हॅल्यू कळते. 8. तुमचं ॲटिट्यूड स्ट्रॉंग ठेवा. हे सगळ्यात पॉवरफुल आहे. तुम्ही जर आतून स्ट्रॉंग असाल, कॉन्फिडंट असाल तर समोरचा कितीही घमंडी असला तो तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. घमंडी माणसाचा माज तुम्ही उतरवत नाही, तो स्वतःच उतरतो जेव्हा त्याला तुमच्यात स्ट्रेंथ दिसते. लक्षात ठेवा, वाद जिंकून रिस्पेक्ट मिळत नाही, ॲटिट्यूडने मिळतो. तुम्ही शांत राहिलात, तुम्ही स्ट्रॉंग राहिलात, तुम्ही स्वतःची व्हॅल्यू वाढवली तर तुम्हाला रिस्पेक्ट आपोआप मिळेल. ओव्हर रिॲक्ट करणं बंद करा. घमंडी माणूस मुद्दाम काहीतरी बोलेल तुम्हाला ट्रिगर करण्यासाठी. जर तुम्ही लगेच रिॲक्ट केलात तुम्ही त्याच्या ट्रॅपमध्ये अडकला. पण जर तुम्ही काम राहिलात तर त्याला वाटतं याला काहीच फरक पडत नाही आणि तेच त्याला अस्वस्थ करतं. 10. अप्रूव्हल मागणं थांबवा. मी बरोबर आहे ना, तुला काय वाटतं? ही सवय तुमची इमेज कमजोर करते. घमंडी माणूस लगेच ओळखतो हा स्वतःवर कॉन्फिडंट आहे. स्ट्रॉंग लोक स्वतःचे डिसिजन्स स्वतः घेतात आणि त्यावर ठाम राहतात. 11. मिस्ट्री ठेवणं शिका. तुम्ही सगळ्यांना सगळं सांगता, तुमचे प्लॅन्स, तुमच्या फिलिंग्स, तुमचं पर्सनल लाईफ, पण तुमच्याकडे काही स्पेशल राहत नाही. थोडं हिडन ठेवा. सगळ्यांना ॲक्सेस देऊ नका. मिस्ट्री इज इक्वल्स टू रिस्पेक्ट प्लस क्युरिओसिटी असतं. 12. इमोशनल कंट्रोल बिल्ड करा. घमंडी लोक तुमच्या इमोशन्सवर खेळतात, राग आणतात, दुखवतात, प्रूव्ह करतात. जर तुम्ही कंट्रोल गमावला तर तुम्ही पूर्णपणे हरलात. स्ट्रॉंग माणूस रिॲक्ट करत नाही, तो रिस्पॉन्ड करतो. 13. आय कॉन्टॅक्ट आणि बॉडी लँग्वेज. कधी नोटीस केलं आहे का, जो माणूस आय कॉन्टॅक्ट टाळतो तो वीक राहतो. सरळ उभं राहा, आय कॉन्टॅक्ट ठेवा, कॉन्फिडंट पोस्चर ठेवा. तुमचा बॉडी लँग्वेज तुमचं बोलण्यापेक्षा जास्त बोलतो. 14. त्यांच्या लेवलवरच जाऊ नका.
घमंडी माणूस लो लेवलवर खेळतो. टोमणे, ॲटिट्यूड, डिसरिस्पेक्ट. जर तुम्ही त्याच लेवलवर गेलात तर तुम्हीही तसेच दिसता. स्ट्रॉंग लोक लेवल वाढवतात, खाली जात नाही. 15. सेल्फ वर्थ कधीच कमी करू नका. मी काही खास नाही, मी काय करू शकतो असं विचारणं बंद करा. घमंडी माणूस तेच एक्सप्लॉइट करतो. तुमची व्हॅल्यू तुम्ही ठरवता, लोक नाही. 16. कन्सिस्टन्सी म्हणजे गेम चेंजर असतं. कसं असतं, एक दिवस स्ट्रॉंग आणि दुसऱ्या दिवशी वीक राहिलं तर मग लोक आपल्याला सिरियस घेत नाहीत. रोज सेम ॲटिट्यूड ठेवा, स्टेबल राहा. कन्सिस्टन्सी इज इक्वल्स टू रिस्पेक्ट बिल्ड होतं. डीप रिॲलिटी. घमंडी लोक स्ट्रॉंग लोकांपासून घाबरतात, पण स्ट्रॉंग म्हणजे ओरडणारा नाही. शांत, स्टेबल, कॉन्फिडंट असलेला माणूस. लक्षात ठेवा, घमंडी माणसाचा मांस तोडायचा नसतो, तो स्वतःच खाली येतो जेव्हा तुम्ही वर उठता. तुम्ही काम राहा, तुम्ही स्ट्रॉंग राहा, तुमची व्हॅल्यू वाढवा, बाकी सगळं आपोआप होईल. कमेंटमध्ये लिहा, मी जिंकणार, मी आता शांतपणे जिंकणार. लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब म्हणजे आमचं मोटिवेशन. आणि कमेंट नक्की करा, जेणेकरून मला कळेल की तुम्ही किती सिरियस आहात. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.